काय गय माणिकशी लग्न करणार नाही अशी दिगूने घोषणा केली म्हणून लगेच हुरळून जाऊ नकोस. तुला काय वाटलं तुला या घरात का ठेवलंय? एक अत्यंत महत्वाचं काम तुला करायचंय आणि त्या कामात जर तू चुकलीस ना तर तुला या घरातच काय या गावात जगातही राहता येणार नाही, समजलं? दिगूचं माणिकशी लग्न झालं ना तर दिगूचं आणि या घराचं पण कल्याण होणार आहे. पण तो मूर्ख दिगू लग्नाचं नाव कळलं की चवताळतो. तुझ्यामुळे तुझ्या वाईट अनुभवामुळे तो माणिकशी लग्न करायला तयार होत नाहीये. पण आता तुला दिगूला तयार करायचंय. ही जबाबदारी तुझ्यावर आहे, समजलं? सासूबाई, मालकीनबाई, मालक तुमचंच ऐकत नाही तर ते माझं कसं ऐकतील? ऐकतील. दिगूला ती सकू म्हणजे तू किती फसवी विश्वासघातकी वाटत असली ना तरी त्याच्या मनात तुझ्याबद्दल अजूनही एक हळवा कोपरा आहे. ती खोटारडी आहे हे कळायच्या आधी तो तिची पाठराखण करायचा. आठवतोय ना तुला? हो. मग ती लपलेली भावना त्याच्या मनातनं तू उपटून फेकून द्यायचीस. त्यामुळे सखू म्हणजे तूच किती दुष्ट, किती कावेबाज, किती लबाड होती हे दिगूला पटवून द्यायचंय, उमटवायचंय त्याच्या मनावर. आणि हे सगळं तू म्हणजे सखू त्याला सांगते असं दिगूला वाटता कामा नये. त्यामुळे सखू किती वाईट होती आणि माणिक किती चांगली आहे. माणिक जितकी रूपवान आहे तितकीच ती मनानंही चांगली आहे हे दिगूला पटवून द्यायचं. कळलं? कळलं का? विठुराया, आजपर्यंत मी अनेक कसोट्या दिल्या, अग्निदिव्य केली, पण माझी भक्ती कुठे कमी पडली रे की मला इतकी मोठी कसोटी द्यावी लागतीये? मी प्रतिव्रता आहे रे विठुराया. मीच माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न करावं यासाठी त्यांचा होकार मिळवायचा, तेही माझ्या स्वतःबद्दल वाईट सांगून. ह्या कसोटीपेक्षा अग्निदिव्य सोपं वाटतंय रे विठुराया. तर तूच हे माझ्याकडनं करून घे.